कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। बँकॉकच्या दिशेने गेलेल्या तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज पुण्यात सुखरूप परतला। विमानतळ परिसरातून अपहरण केल्याचा होता दावा। मित्रांसोबत बाहेर गेल्याची सावंतांची स्पष्टोक्ती। पुणे पोलिसांकडून रात्री उशिरा ऋषिराज सावंत यांचा जबाब नोंदवला। प्रकरणात पुढील कार्यवाहीसाठी अपहरणाचा गुन्हा दाखल। मात्र आता चौकशीअंती तानाजी सावंत तक्रार मागे घेणार का, याकडे लक्ष। मुलासोबत कोणताही वाद नाही, मुलगा अचानक का निघून गेला माहित नाही। तो 10 दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आला होता। तानाजी सावंतांची प्रतिक्रिया। घरातून भांडण करून निघून गेलेल्या मुलाला अडवण्यासाठी तानाजी सावंतांनी सत्तेचा गैरवापर केला। तसंच सावंतांनी अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल केला। सुषमा अंधारेंचा तानाजी सावंतांवर आरोप। आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदासह सोयाबीन खरेदीच्या प्रश्नावरही चर्चेची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार जाहीर। दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार केला जाणार। परळी हायजॅक होते। पंकजा मुंडेंनी मतदारसंघातील राख, वाळू आणि गायरान जमिनीकडे लक्ष द्यावं। आष्टी मतदारसंघावर प्रेम करण्यास मी सक्षम, आमदार सुरेश धस यांचा टोला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। देशमुखांची हत्या करून 6 आरोपी फरार होतानाचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। धाराशिवच्या वाशी शहरातील चौकातील सीसीटीव्ही समोर। बीड जिल्ह्यात आणखी 127 शस्त्र परवाने जप्त। आतापर्यंत 310 शस्त्र परवाना धारकांना दणका। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन सतर्क। आजपासून 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात। केंद्रावर कलम 144 लागू। गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार महाराष्ट्र शिक्षण मंडळाची माहिती। सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही, मुदतवाढ दिली नसल्याचे राज्य पणन विभागाचं स्पष्टीकरण। नियमानुसार 90 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर आणखी 24 दिवसांची दिली होती मुदतवाढ। ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची सकाळी 11 वाजता एसीबी चौकशी। मालमत्ता उत्पन्नाच्या कागदपत्राची पूर्तता न केल्यानं एसीबीकडून नोटीस। केंद्रीय अर्थसंकल्पात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 75,000 जागा वाढवण्याची घोषणा। मात्र राज्यात शिक्षकांची 41% पदं रिक्त। येत्या काळात विद्यार्थी संख्या वाढल्यास शिक्षकांची 2380 रिक्त पदं कधी भरणार, प्रश्न कायम। 2 महिन्यांपासून खालावलेला मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा आता। मुलुंड, गोवंडी, शिवाजीनगर, बोरिवली, भायखळा आणि मुंबई विमानतळ परिसरात समाधानकारक हवेची नोंद। सोन्याच्या दरात 2430 रुपयांची उसळी। प्रतितोळा 88,100 रुपयांवर। आर्थिक अनिश्चिततेमुळे दराचा उच्चांक। राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना लवकरच स्वस्त दराने वीज पुरवठा। एप्रिलपासून वीज दरात प्रति युनिट 1 रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडच्या चिखलीत सलग 3ऱ्या दिवशी अतिक्रमण कारवाई। कुदळवाडीतील 276 एकरवरील 682 बांधकामं अनधिकृत, त्यामुळे बांधकामं जमीनदोस्त। कल्याण रिंग रोड प्रकल्पाचा टप्पा 5 अंतर्गत बाधित 118 बांधकामं हटवायला सुरुवात। वडवली अटाळी मार्गावरील अडचणी दूर करण्यासाठी लवकरच रस्त्याचं काम सुरू होणार। वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा। पावसाळ्यापूर्वी मुंबईतील 3 पूल वाहतुकीसाठी खुले होणार। अंधेरीतील गोखले पुलासह विक्रोळी, कर्नाक पूलही पूर्णत्वाच्या मार्गावर। पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये आज AI समिटला उपस्थित राहणार, तर उद्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।